कोण संजय यंदा वारीचे सलग 56वे वर्ष पूर्ण करणाऱ्या गजानन महाराज पालखी दिंडीचे रविवारी सकाळी रूपाभवानी चौकात आगमन झाले। यावेळी स्वागताला आमदार विजयकुमार देशमुख, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, अजित बोराडे, दीपाली काळे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रवी पवार, मनपाचे उपायुक्त आशिष लोकरे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नरेंद्र काळे, माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, बाबूराव जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती। सोलापुरात 2 दिवसांचा मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या उळे येथून शनिवारी सकाळी पालखी दिंडीचे प्रस्थान झाले। टाळ मृदुंगाच्या गजरात गजानन महाराजांचा जयघोष करत तुळजापूर नाका येथील रूपाभवानी चौकात दिंडीचे आगमन झाले। येथे पालखी येताच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने गजानन महाराजांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करून वारकऱ्यांचे स्वागत केले। रविवारी सकाळी गजानन महाराजांचा जयघोष करत टाळ वाजवत पालखी पाणीगिरणी येथे येताच स्वागत आणि दर्शनासाठी शहरातील विविध भागातून नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती। अरे हात लाव ना माऊली इथं रे काढून गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरामध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याची अनुभूती आल्याचे सांगताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन झाले। जणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये आज आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आल्यासारखं एक प्रकारचा उत्साह आहे। हा वातावरण आजच्या या पालखी जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी एक 5-6 वर्षाची ती प्रत्येका वाटीमध्ये खडी साखर आणली होती। प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात घेऊन ती खडी साखर त्यांनी आनंद व्यक्त करत होते। म्हणजे ह्या प्रकारची भावना या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ही पालखीच्या संदर्भात आहे। ही 56 वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास 650 किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध ज्याप्रमाणे आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो। आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानन महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होत आहे। आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा। सलग 2 दिवस शहरामध्ये मुक्काम असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे। शहरामध्ये अत्यंत उल्हास आणि आनंदाचं वातावरण आहे। या पालखीमध्ये साधारणतः 700 वारकरी सहभागी झालेले आहेत आणि आज आणि उद्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि त्या मुक्कामाच्या अनुषंगाने वारकरी लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं असून सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। कुचन हायस्कूल असो, उपलब्ध मंगल कार्यालय असो आणि शहर भागामध्ये असो त्या ठिकाणी वारकऱ्यांना पायी चालत असल्यामुळं काही त्यांना औषधोपचार लागत असेल किंवा काही मेडिकल फॅसिलिटी लागत असेल तर त्याची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी केलेली आहे। आपले 24/7
ती यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पालखीबरोबर सुद्धा ती यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे. त्यामुळं त्या वारकऱ्यांना कुठलीही अडचण होईल असं मला वाटत नाही. आणि तसेच सोलापूर शहराची स्वच्छता विचार घेतला तर ती पण आज 2 दिवस पालखीचा मुक्काम आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दर्शनाची रीग लागणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर विद्युत व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्या व्यवस्थासुद्धा आपण या 2 दिवसाच्या कार्यकालात नियोजन केलेलं आहे. पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली. पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहे. पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने आणि मुक्कामीचे ठिकाण सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्व जनताला आव्हान आहे, त्यांनी काही गडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. काय यंत्रणा आपण दिवसपाळी रात्रीपाळी असं दोन्ही डिवाईड करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ट्रॅफिक विभागाच्या आणि पोलीस स्टेशनमधून पण मॅनपॉवर लावण्यात आलेला आहे.